ज्या पक्षाच्या प्रमुखाला दाखवण्यासाठी मला काय करायची गरज नाही असं मी काय कृत्य केलं की मला निलंबन करावं लागेल। की शुक्रवारी ज्यावेळेला बजेटचं भाषण चालू होतं आणि मी एक मुद्दा उपस्थित केला होता की या बजेटच्या भाषणाला विरोधी पक्ष नेता जेव्हा भाषण करत असेल त्यावेळेला कोणतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभागृहाचा नेता ज्यांनी मांडला अर्थसंकल्प ते अशापैकी कोणतरी हजर असायला पाहिजे ही प्रथा आहे आपली। यावरना बराचसा वादविवाद झाला, थोडंफार आवाज उठते। त्यावेळेला आपल्याकडनं आपण सभापती आहात, या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी बसलेला आहात आणि आमची एखादी वेळेला चूक अक्षम्य होऊ शकते कारण आम्ही सदस्य आहोत, आम्हाला काय शिक्षा द्यायची काय नाही द्यायची हा आपला अधिकार आहे। परंतु त्या दिवशीचं मी जेव्हा भाषण रात्री ऐकलं त्यावेळेला आपण असं म्हणालात की आपण किती चांगले विरोधी पक्ष नेते आहात हे दाखवण्यासाठी, उद्धव ठाकरेंना दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारचं वर्तन करतात। तुम्हाला दाखवण्याचे उद्धव साहेबांना की तुम्ही फार चांगले विरोधी पक्ष नेते आहात, हे असलं राजकारण अंतर्गत मी ऐकून देणार नाहीये। हे मला असं वाटलं की माझ्या पक्षाच्या प्रमुखाला दाखवण्यासाठी मला काय करायची गरज नाही, ते दाखवलंय म्हणूनच मी इथे 4 वेळा आलोय। माझ्या पक्षाच्या प्रमुखाचा माझ्यावर विश्वास आहे। मग मी असं म्हटलं तर चालेल का? जे मला माय म्हणायला पाहिजे की आपण अशा प्रकारची वक्तव्य आपण सभापती बनण्यासाठी मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना दाखवता असं मी म्हटलं असतं तर कदाचित माझ्यावरती असं मी म्हणणार नाही। पण माझी आपल्याकडनं अशी अपेक्षा आहे की ज्या वेळेला आम्ही सदस्यांनी काय आपण म्हटलं तर मला निलंबन करावं लागेल। तुम्हाला निलंबनाचे करू असं मी काय कृत्य केलं की मला निलंबन करावं लागेल? मी कोणाला शिवीगाळ केली नाही, माझा आवाज मोठ्याने बोलणं, या सभागृहात तहाने भांडणं, या सभागृहात नियम सांगणं हा माझा अधिकार आहे। माझ्या अधिकारावरती कोणी गदा आणू शकत नाही आणि मी माझ्या अधिकारातच बोललो होतो। आपण जे धमकीवजा आम्हाला सांगताय की निलंबन करावं लागेल, तुमच्या परीक्षा प्रमुखांना तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी अशा प्रकारचं वर्तन करताय। माझ्या पक्ष प्रमुखाला मला ज्या वेळेला बनवायचंय त्यावेळेला ते स्वतःहून बनवतील आणि मी त्याची काळजी करत नाही। मी या राज्याचा मंत्री देखील झालेलो आहे, पक्षप्रमुखाच्या मर्जीशिवाय मी मंत्री नाही झालोय, त्यामुळे मला त्यांना काही इम्प्रेस करायची गरज नाही। परंतु आपल्याबद्दल जर कोण असं बोललं तर आपल्याला ते किती वाईट वाटेल, म्हणून माझा हरकतीचा मुद्दा आहे की माझ्या बाबतीतली केलेली वक्तव्य जी आहेत ती कामकाजातनं काढून टाकावी अशी माझी मागणी आहे। आता मी ती तपासून घेते, पण मुळात ती मीच माझ्याच तोंडून गेलेली आहेत। मुळात मुद्दा असा आहे की ज्यावेळेला मी सांगते की बाबा आता मंत्री महोदय सभागृहात नाही आहेत पण दुसरे मंत्री नोट्स घेत आहेत आणि अनेक वेळेला म्हणजे 20 वर्षामध्ये काय होतंय, मी बोलायला सुरुवात केली की एकदम 3-4 सदस्य खाली बसून ओरडायला लागतात। मग इकडचे असोत का तिकडचे असो हा प्रश्न नाहीये। दुसरं महत्वाचं असं की तुम्ही बरं मी सांगते की बाबा तुम्ही ऐकून घ्या, निदान मी काय सांगते ऐकून घ्या, तरी तुम्हाला थांबवायचंच असेल भाषण तर मग विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण न असल्यामुळे 3 दिवस तो अर्थसंकल्प आपला थांबलेला होता। अशा वेळेला माझी एवढीच कन्सर्न असते की लवकर तो सुरू व्हावा। तुम्ही अशा वेळेला तिथे उभं राहून बोलू नका सांगितलं तरी परत ज्या बोलतात त्या मी सुद्धा मनुष्य आहे, मी काय इथे सद्गुणांचा पुतळा नाहीये। त्याच्यामुळे मला असं वाटतं माझ्या हातून पण काही वेळेला रागाने काही वक्तव्य होतात, पण इम्प्रेस करायचा मुद्दा की हा जो आहे तो तुम्हाला वाईट वाटला असेल त्याचं, तर मला असं वाटतं की याची सुद्धा दखल सगळ्याच पक्षाचे नेते घेतील, तुम्ही असं इथे मांडले म्हणून, आणि त्यांचे ते कामच असतं तशी दखल घेणं। त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मी तरी तपासून घेते आणि त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह किंवा बिगर संसदीय असेल तर ते मी नक्की काढून टाकेन। आणि त्याच्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेण्यामुळे संवेदनशील आहात हे कळल्यामुळे मी आता जरा पुढच्याला बोलत असताना जरी तुमचा राग आला तरी सुद्धा काही वक्तव्य करणार नाही असा प्रयत्न करीन, असं मी या ठिकाणी सांगतो। विरोधी पक्षनेत्याच्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहामध्ये हजर हवेत या मुद्द्यावरून नीलम गोरे आणि अनिल परब यांच्यामध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळाली। या शाब्दिक चकमकी दरम्यान तुम्हाला निलंबित करावं लागेल अशा प्रकारचं वक्तव्य नीलम गोरे यांनी केलं। सोबतच उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी तुम्ही हे सगळं करत आहात का असं देखील नीलम गोरे म्हणाले। त्यावर प्रतिउत्तर देताना आज अनिल परब जे आहेत ते भाऊक दिसले। अशा प्रकारचं तुम्ही वक्तव्य केल्यामुळं मी खूप दुखावलं गेलेलो आहे आणि मी सुद्धा असं म्हणू शकतो की तुम्हाला सभापती पदावर कायम राहायचं आहे, म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत आहात का असं मी म्हणू शकतो, पण तसं मी बनणार नाही असं अनिल परब म्हणताना आपल्याला आज सभागृहामध्ये दिसले। अखेर नीलम गोरे यांनी दिलगिरी व्यक्त केली की
मी जर तशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल तर मी ते तपासून घेते आणि ते मी मागं घ्यायला तयार आहे आणि पुढे असं घडणार नाही असं आश्वासन देखील नीलम गोऱ्हे यांनी अनिल परब यांना दिलं आणि या सगळ्या चर्चेनंतर आजचं जे सभागृह होतं ते स्थगित करण्यात आलं. तर नीलम गोऱ्हे आणि अनिल परब यांच्यामध्ये जे काही घडलं यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असे संबंधित व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.